मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भजे आज देतो पोट भजे आज देतो पोट भरी आज देतो पोट
पोट भरे आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी पोट भरी याल तरी यारे लागे अवगे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे मनाल तो वरी हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोट भरी पुरे मनाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तेले नका भरू पोटे आज देतो पोट भरी पुरे मनाल तो वरी यवंत प्रवेश मीमां प्रसुप्ता संजीवयत अखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी मौली दानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभं जगन्निहित पाणि मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैवरासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तरे विमरत्यं वरं वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन् दमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग माझी वाणी तुझे वरणी प्रेरणा माझी वाणी तुझे वरणी गुणनाम माझी वाणी तुझे वरणी गुणनाम माझी वाणी तुझे वरणी सरकून बसा बरं 12च्या नंतर आल्यानंतर नको जागा करताना माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही काळा काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडी तो कथे काढी आपणासाठी जवळी अलंकापुरी रम्य सिंहासन संपदं भुजे तेजस्फुरति प्रदेशं विदेन्द्रादि देवै सदा सोयमानं समाधि समृद्धिं भजे ज्ञानदेवमस्तकहि पायावरी
वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झाले तुमच्या नाथाने चरण अहो स्वामी तुकाया देवा यावरी न करावा सेवेलागी सेवक झाले तुमच्या नाथाने चरण अहो स्वामी तुकाया देवा यावरी न करावा सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो श्री स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर मॉनिटर दे नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथ कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अखंड मंडलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितमेन तस्मै श्री गुरुवे नमः आत्मरूप गणेश स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार आता वाचे विभूषित पावन तीव्र देश मरेंद्र समान तया चिरचरणी नमन गा आता जान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वर राता जी कीर्तनी मैवासित लोका तया श्रोत्याची या चरणी जाण साष्टांग नमन करीत असो माझा दिसत असो परम विख्यात जो जाल ब्रह्मयाचा सुतो नारद जाण नाम तिक्षु तयाची या चरणी नमन गा जेने धर्म जित विलाची बळी तो संभाजी जाण नवरी कावतरला जयाची या कुडी तया छत्रपतीची या चरण कमली साष्टांग नमन करीत असो विठाला विठाला याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवंताच्या चिंतन सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचा महामेरू वारकरी संप्रदायाच्या कवच कुंडलस्थानी अधिराज्य प्रस्थापित करून इहलोकाची संगत ज्या महात्म्यानं आपल्या हा अलौकिक कीर्तीच्या माध्यमातून केली त्यांचा अधिकार आपण आपल्या वाणीनं काय वर्णन करावा जया ते वधे पूर्ण वेदांत वाणी म्हणावे कसे बोलत या लागी वाणी मनुष्याकृते रागवी ख्याती केली शिडाशी करे सागरे तारी गेली तुका हा स्वामी पूर्ण ब्रह्मा प्रकाशु जडी रक्षणे निर्जीव कागदासी असे असणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराया या तुकोबारायांचा काल्याला समर्पक असणारा अभंग आहे विढाला विढाला अभंग तुकोबारायाचा तुकोबाराय सांगतायत गोपाळांना एकत्रित केलं आणि सगळे गोपाळ एकत्रित झाल्यानंतर गोपाळांचा विचार मनी मानसी ही देवाच्या आला आणि सगळे गोपाळ एकत्रित झाल्याचा परिणाम असा झाला की कृष्णानं सांगितलं का रे घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर एवढं सगळं असताना सुद्धा तुम्ही एवढे आशे कसे म्हटल्याबरोबर कृष्णाला सांगितलं आमच्याकडे सगळं उपलब्ध आहे पण ते कुठे जातं डेअरीला जातं डेअरीला काही नाही मग डेअरीला गेल्यानंतर आम्ही खावं कसं त्यांनी सांगितलं तुम्हाला जर पोटभर खायचं असेल तर याल तरी यारे लागे माझ्या पाठीमाग या अवघे माझ्या मागे मागे आणि मग मी तुम्हाला काय देईल आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी आज तुम्हाला मी पोटभर खायला देतो पण माझा नियम काय आहे हळूहळू चला कीर्तनात कोणी कोणाशी न
कळला माझा नियम? सुरुवातीला सांगतोय आणि अगोदर आणखी एक नियमाची सूचना देतो. आपापली लहान मुलं आपापल्या जवळ घेऊन बसा, कारण मला विक्षेप चालत नाही. आमची काही कीर्तन पाठ केलेली नाही. संदर्भ मी जर उडी पुढं मारली तर परत म्हणायचं नाही काला पाटला नाही. आणि त्या काला त्यांच्यासाठी आहे, आणि ते जर काल्याला जर विक्षेप करायला लागले तर काला होईल का? म्हणून नियम आहे, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. का? पोटभर खायचंय ना. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. आणि मग तुकोबाराला प्रश्न केला, का हो तुम्ही म्हणता त्यांच्या पाठीमागे यावं लागेल, आज पोटभर खायला मिळणार आहे. पोटभर खायला मिळाल्यानंतर हळूहळू चालायचंय, कोणी कोणाशी न बोलायचंय. पण असं घर कुठे जिथे चोरी करायला जायचंय? त्यांनी सांगितलं, घर पाहुणी एकांताचे, नवविधा नवनीताचे. आणि या नवनीताचा पूर जिथं आलेला आहे ना, तिथे जायचंय आणि आपल्याला पोटभर खायचंय. पण गोपाळ मात्र आदिवासी पट्ट्यातले होते. गोपाळ कुठले होते? आदिवासी पट्ट्यातले होते. परिणाम असा झाला, त्या गोपाळानं सांगितलं, कृष्णा अरे माठातलं गोड लागत नाही, पण खाली पडलेलं गोड वाटतंय. तुकोबाराय सांगतायत, अरे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरो पोटे. त्याच्याकडे काही पाहू नका, फक्त नियमाकडे पालन करा, निश्चित प्रमाण मिळेल. काय? आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो बरी. या झाल्या अभंगाच्या ठळक ठळक बातम्या. अब समाचार विस्तार से. तत्पूर्वीची क्षणभराची विश्रांती तुमच्या सगळ्यांसाठी, टाळी वाजवण्यासाठी. विडाला विडाला अभंग तुकोबारायचं आहे. पण कशा निमित्त कार्यक्रम आहे? वक्त्याचं क्रमशः कर्तव्य ठरतं याने यानं. चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह. अखंड हरिनाम सप्ताहाचे समारोपाचे अर्थात काल्याची कीर्तनाची सेवा वर्ष क्रमांक 17. किती? बरोबर ना? 17व्या वर्षामध्ये पदार्पण करून 1 2 3 असं करता करता 3 कीर्तनकार वाटेला लावले. अजून तासभरात मला सुद्धा तो काळजीच करू नको म्हणावं. आणि आजची समारोपाला आलेली ही काल्याची कीर्तनाची सेवा समस्त ग्रामस्थ मनकर वस्ती पारगाव तर्फे खेड आणि या गावचं वैभव आमचे बाळासाहेबजी मनकर बरोबर दादांच्या फोनच्या माध्यमातून मला मिळालं हे निमंत्रण. आणि आज समारोपाची काल्याची कीर्तनाची सेवा आहे. वर्ष 17व्या पर्यंत पोहोचलेला आहे. आणि या कीर्तनासाठी अत्यंत पोषक वातावरणाची गरज. आणि इथे दत्त जन्माचा जन्मोत्सव काल झाला. आज जन्मोत्सव झाल्यानंतर आज शेवटच्या दिवसाची कीर्तनाची सेवा काल्याची सेवा आज या ठिकाणी पार पडते. कीर्तन अभंग तुकोबारायाचा आहे. तुकोबारायाच्या अभंगाला पदस्पर्श करण्यापूर्वी कीर्तन म्हटलं काला की 4 प्रश्न गरजेचे आहेत. हे 4 प्रश्न कीर्तनकाराने सोडवले तर काला पूर्ण होतो. किती प्रश्न? 4 प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 1, काल्याचं कीर्तन हे शेवटी का? प्रश्न क्रमांक 2, काल्याच्या कीर्तनामध्ये दही आणि लाहीचं मिलन का? काल्याचं कीर्तन हे दिवसा का? आणि 4था प्रश्न आहे, काल्याच्या कीर्तनाला गोपाल कृष्णाच्या चरित्राचं उच्चारण का? हे कीर्तनकाराला देता येत असेल तर तो काल्याचा अधिकारी. विठाला पहिला प्रश्न आहे, काल्याचं कीर्तन हे शेवटी का? इतरत्र कीर्तन हे सुरुवातीचे आहे आणि शेवटचं कीर्तन हे काल्याचं आहे. कारण संप्रदायाचा नियम आहे, उपक्रमोपसंहारो अभ्यास पूर्वताफलम अर्थवादोपपत्तीच लिंगम तात्पर्य निर्णय. फलश्रुतीशिवाय कोणतीच गोष्ट घडत नाही. पहिला प्रश्न आहे, इतरत्र कीर्तन ही रात्रीची आहे आणि काल्याचं कीर्तन हे शेवटी का? याचं कारण असे, मंदिर बांधायला घेतलं. मंदिर बांधायला घेतल्यानंतर पहिल्यांदा पाया बांधला, पायावरती भिंती बांधल्या, भिंतीवरती घुमट चढवला आणि घुमट चढवल्यानंतर मंदिराचा समारोप कलशानं होतं.
कलश मंदिरावरती ठेवला रे ठेवला की मंदिराचं पूर्णत्व पूर्ण झालं. हे जसं सत्य आहे तसं सप्ताह सुरू झाला की त्याचा शेवट हा काल्यानं होत असतो. म्हणून काल्याचं कीर्तन हे शेवटी. प्रश्न क्रमांक 2, इतरत्र कीर्तन रात्रीची आणि काल्याचं कीर्तन हे दिवसा का? कारण आहे का, इतरत्र कीर्तनकारानं बाकी काही सांगितलं तरी चालेल. म्हणजे भक्तिविरहित इतरानं गोष्टी न कराव्या, प्रेमभरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, संत संगे अनंतरंगे नाम बोलावे. बरोबर आहे. ही अवस्था ज्यांची ज्यांची आहे त्या कीर्तनकारांना जबाबदारीने व्यासपीठावर बोललं पाहिजे. याचं कारण असं आहे की कीर्तनकारांना प्रापंचिक गप्पा कधीच मारल्या पाहिजे नाही आणि दुसरं राजकारण सांगायचं नाही. काय कारण आहे तो त्या पाठीमागे? काय कारण आहे? प्रापंचिक गप्पा का मारायच्या नाही? कीर्तनकाराच्या पुढे सगळे प्रापंचिक बसलेले असतात आणि राजकारणाच्या गप्पा का मारायच्या नाही? याचं कारण राजकारणात तुमच्या इतके पटाईतच कोणी नाही. म्हणून राजकारणातल्या गप्पा सांगायच्या नाही. आणि आता ऐका, शेवटी दिवसाचं कीर्तन आणि रात्रीचं कीर्तन आहे. त्यामध्ये भक्ती ज्ञान वैराग्याच्या गोष्टी करता येतात. पण काल्याचं कीर्तन उभं राहिलं रे राहिलं की कामक्रीडा नावाची गोष्ट उपस्थित झाल्यानंतर वासना उत्पन्न होऊन विकारानं जागे करून दोष त्याला लागू नये म्हणून बाकीचे कीर्तन हे रात्री आणि काल्याचं कीर्तन हे दिवस आहे. प्रश्न क्रमांक 3, इथे जीव आणि ब्रह्मात्मैक्याचं काला का? जीवाचा आणि ब्रह्मात्मैक्य काल म्हणजे दही आणि लाही. लाह्या अनेक आहे, दही एक आहे. दहीचं लाहीत मध्ये मिलन म्हणजे जीवाचं ब्रह्मात्मैक्य साधनं म्हणजे काला. आणि काला म्हणजे आमच्या महाराज मंडळींचा पगाराचा दिवस. बरोबर ना? काला म्हणजे महाराज मंडळीचा पगाराचा दिवस. पगारातलं पाकिट महाराजाच्या हातात आलं रे आलं तर त्यानं गाव सोडायचं. पुन्हा का तो गावात आला तर का आला? विठ्ठल विठ्ठल. मी स्वराबाई यायचा प्रयत्न करतो, तुम्ही थोडं थोडं मागे घ्या. असं नका करू. तुमचा स्वर मला वाटतं थोडा कमी. नंतर बघा तो खूप बरा सांगताय की शेवटच्या प्रश्नाचं उत्तर भावार्थ झाल्यानंतर देणार आहे. आज चरित्राचं उच्चारण ज्याचं आहे त्याचं नाव आहे कृष्ण आणि या भगवान परमात्म्याचा अवताराला येण्याचं प्रयोजन आहे. तो कशासाठी येतो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. धर्मरक्षावै अवतारधीसी धर्मरक्षावै
तुकोबाराय काय उत्तर देतायत? धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. काय केलं त्यानं? अंबरीषीसाठी जन्म सोसिले दृष्ट निर्धाळिले किती अवतार घेतले. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरी राणा. तुकोबाराय सांगतायत भागवताचा नियम जर पाहिला तर 24 अवताराला प्राधान्य आहे आणि वारकरी संप्रदायाचा विचार केला तर 10 अवताराला प्राधान्य आहे. भक्त कारणे ज्ञानोबाराय सांगतायत 10 अवताराची परंपरा आहे. किती 10. त्यामध्ये अंश आवेश कला पूर्ण परिपूर्णतम या 2 अवताराला प्राधान्य. पूर्ण अवतार रामकृष्ण पूर्ण अवतार रामकृष्ण पूर्ण अवतार रामकृष्ण पूर्ण अवतार. दुर्जनाचा येणे करुणी संहार पूर्ण अवतार रामकृष्ण. 2 अवताराला प्राधान्य आहे. कोणतं? पूर्ण अवतार आणि परिपूर्णतम. पूर्ण अवतार रामाचा आहे, परिपूर्णतम अवतार कृष्णाचा आहे. मग आता ऐका ना, पूर्ण अवतार जर रामाचा आहे, परिपूर्णतम अवतार जर कृष्णाचा आहे, 2 अवतारामध्ये प्राधान्य येतं ना. अपूर्ण गोष्ट संसारात चालत नाही, परमार्थात कशी चालेल? काय? अपूर्ण गोष्टीची किंमत ही प्रपंचात चालत नाही तर परमार्थात काय उपयोगाची आहे? आमचे गुरुजी आम्हाला एक गोड उदाहरण सांगायचे. उदाहरण किती गोड आहे ऐका. एका असलेल्या कुटुंबामध्ये 2 सख्या चुलत बहिणी सख्या चुलत जावा झाल्या. एकीची सासू गोड आहे, दुसरीची सासू द्वाड आहे. आलं असेल लक्षात? एकीची सासू गोड आहे आणि दुसरीची सासू द्वाड आहे. शब्द जवळ जवळचे आहे, फक्त विरुद्ध आहे. जिची सासू गोड आहे ती आणि जिची सासू द्वाड आहे ती, या दोघीही पाणी आणण्यासाठी पोहोचल्या. जोपर्यंत पाणी चालू होतं तोपर्यंत कुणाचंच लक्ष गेलं नाही. पण पाणी चालू असताना गप्पा सुरू झाल्या आणि सगळ्या उरकू शकतात पण त्याच गोष्टी उरकू शकत नाही. काय? गप्पा. एवढ्या गप्पा सुरू झाल्या की पाणी एक हांड नदीचा गोड आहे तिचा भरला आणि तिचा द्वाड आहे ना सासूबाई तिचा हांडा अर्धा भरला आणि लाईट गेली. अर्धा तास झाला, 1 तास झाला, लाईट काय आली नाही. वाट पाहून कंटाळले पण लाईट येण्याचा विचार दिसेना. मग तिनं काय केलं माहितीये? तिच्या बरोबर घराकडे निघाली. घराकडे निघाल्यानंतर रस्त्यानं येताना हांडा पाहिला
अंजीची सासू द्वाड होती ना, तिनं टाळ्या वाजवल्या असतील नाही का, बोलायला सुरुवात केली. का ग, तुझ्या आईनं तुला हे तर नक्कीच म्हटले असेल ना. हे वाक्य ऐकलं आणि तिनं सांगितलं, सासूबाई हांडा माझ्या डोक्यावर आहे, पण तुम्हाला कसं कळलं का मी अर्धाच हांडा घेऊन येते. ती म्हणते भरलेला हांडा असेल तर वळवळ करत नाही, पण अर्धा हांडा वळवळ केल्याशिवाय राहत नाही. नाही कळलं तुम्हाला? आणखी उत्तर देऊच का? परमार्थात सुद्धा हा परिपूर्ण माणूस असेल तर त्याच्याकडे लीनता असते, आणि अर्ध्या हळकुंडानं पिवळा असेल तर त्याची डायरी रिकामी नसते. विठ्ठल आणि माझं कीर्तन म्हणजे ना, चालतं बोलतं एक नाटक आहे, ते एखाद्यालाच फिट बसत असतं. अपूर्ण गोष्टीला जर प्रपंचामध्ये किंमत नाही तर परमार्थात कसे असेल. तर त्यामध्ये दोन अवताराचं प्राधान्य आहे. पूर्ण अवतार रामाचा आहे, परिपूर्णतम अवताराचं कृष्णाचा आहे. कसा आहे? साम्यवाद पुढे येणार आहे. भगवान परमात्म्यानं अवताराला येण्याचं प्रयोजन निवडलं आणि तो स्वतः म्हणतोय, आई मला जन्म घ्यायचा आहे, पण त्याच्याकरता तू यशोदा म्हणून जन्माला आली तर मला जन्म प्राप्त होय, नाही तर नकोय मला. काय म्हणतो तो ऐका. आई तो यशोदा होऊन येणार, आई तुझा खट्याळ काना मी होणार. स्नान थोर गोपाल चंडू फळी खेळतीन, अरे दही दूध चोरून मी वाटणार. आई तुझा खट्याळ काना मी होणार. संस्कृतीला रक्षण्यास विकृतीला पळविण्या गीतेचे पालन मी करणार. आई तुझा खट्याळ काना मी हो, घरोघरी जाईन गीता मी गाई, कानयाचा योगेश्वर होणार. आई तुझा खट्याळ काना मी होणार. आई त्याकरता तू यशोदा म्हणून जन्माला ये, आणि मला जन्म घ्यायचा आहे, पण तुझ्याकडे मात्र यावं लागणार आहे. आता इथे अवताराचं प्रयोजन ज्यावेळी देवानं निवडलं ना, जिच्या पोटी यायचंय तिचं नाव आहे देवकी, आणि ही देवक राजाची कन्या आहे. वारकरी संप्रदायामध्ये काय म्हणतात? देवक राजा. आणि भागवतामध्ये त्याला शूरसेन हे नाव आहे. उग्रसेन आणि शूरसेन असे दोघे जण भाऊ आहे. उग्रसेनाचा मुलगा कंस आहे, शूरसेनाची मुलगी देवकी आहे. आणि इथे प्रमाण नामदेवराय देत आहे. वसुदेवा देतो देवकी बहीण, लग्न माझे विघ्न झाले आहे का. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा. अरे 8वा पुत्र हिच्या पोटी जन्माला येणार आहे ना, तो तुला मारणार आहे, म्हणून घेऊन या खडग माराया धावला. हात तो धरिला वसुदेवी. वसुदेवाने हात धरला आणि सांगितलं, रे का श्री हत्तीला मारतो, श्री हत्तीचं पातक का करतो. कारण ऐका ना, श्री हत्तीचं पातक का करतो. काय होतं माहिती का, विक्षेप झाल्यानंतर लिंक लागणार नाही बरं का. विठाला विठाला काय सांगत होतो मी, तुम्ही म्हणा कीर्तन. श्री हत्तीचं पातक का करतो. देवकीच्या पोटी देवकीला हा विवाह संस्कार करण्याच्या अगोदर वसुदेवाला 6 पत्नी होत्या. किती होत्या? किती होत्या? ज्याला शंका असेल त्यानं नाव लिहून घ्या. पौरवे, रोहिणी, भाद्रा, मदिरा, रोचनी, इला आणि देवकी. 7वी पत्नी जिचं नाव आहे देवकी, आणि सगळ्यात मोठी आहे, सगळ्यात श्रेष्ठ आहे, तिचं नाव आहे रोहिणी. या रोहिणीला 7वा गर्भयोग मायेने नेऊन घातला आणि पहिलं मुलग जन्माला आलं, त्याचं नाव आहे बलिराम दादा. आणि 6 बालक आहे. ही 6 बालक कंसानं मारली. पण कंस किती क्रूर होता सांगू. सहज त्या बापाला म्हटलं, बाबा या खोल्या कशाच्या दिसतात. बापानं सांगितलं, बाळा ती बंदीशाळा आहे, याला कैदी ठेवण्याची खोली म्हणतात. बाबा कैदी म्हणजे नेमकं काय. त्यानं सांगितलं, मी आतमध्ये जातो
तो आतमध्ये गेला आणि पुढचं काय करायचं हे कंसांना सांगायची गरज पडत कुणाला कळलं असेल ना. कंसानं कडी लावली, कुलूप लावलं. अरे मी तुझा बाप आहे. त्यानं सांगितलं तुझा कारभार पटत नाही म्हणून तुला आतमध्ये ठेवलं. आणि कोण राजावर बसला? कोण? कंस राजा सिंहासनावर बसला आणि आता कारभार करू लागला. आणि त्याच शेजारच्या बंदीशाळेमध्ये वसुदेव देवकीला ठेवलं. 6 बालक होते. ही 6 बालक मारली. आता ऐका, खरं खरं उत्तर द्या, कंस कोण होता हो? माहितीये? माहितीये? राक्षस होता, पण भागवतात काही पुरावे आलेले आहेत त्याला. लय अटाळणी करण्यात मजा नसते. कंस कोण होता ऐका. हिरण्यकश्यप आणि हिरण्यक्ष या दोघा भावांच्या नंतर हिरण्यकश्यपूनं हिरण्याक्षाला मारलेलं पाहिलं. आणि हिरण्यकश्यपूचं वाक्य आहे, नाव घेऊन येते देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. माझ्या असलेल्या वंशावळीमध्ये कुणी नाव घ्यायचं नाही, पण त्याच्याच पोटी जन्माला आलेला भक्त प्रल्हाद नाम उच्चारण करत होता. त्याचे पहिले 3 भाऊ आहे, अल्लाह, सल्लाद, लाद आणि प्रल्हाद. पहिला आहे त्याचं नाव आहे बळी. या बळीला 6 मुलं होती. 6 मुलं ब्रह्मदेवाच्या आराधना करण्यासाठी गेली. तपश्चर्या करून देवाला प्रसन्न केलं. ब्रह्मदेवाला सांगितलं आम्हाला मरणच नको आहे. त्यांनी सांगितलं मरण द्यायला काही हरकत नाही, पण इथे 7 जण असे आहे. कोण कोण? अश्वत्थामा, बलिर्व्यास, हनुमान, विभीषण, कृपः परशुरामस्य, सप्तैती चिरंजीविना. 7 चिरंजीवा व्यतिरिक्त 8वा चिरंजीव नाही. तरी पण तुम्ही म्हणता म्हणून मरण देत नाही, पण तुमच्या वंशावळीत कोणी जर शाप दिला तर तुम्हाला मात्र तात्काळ मरावं लागेल. ही लेकरं घरीच गेली नाही 6 महिने. किती? आपलं लेकरू जर घरी गेलं नाही तर माणसं लगेच युट्यूब उचकतात. कशासाठी? गाडा कुठे? नाही कळलं तुम्हाला आता? आपली पोरं बिघडतात कुठं? पोरग जर सकाळपासून नसेल तर माणसं म्हणतात कुठं गेलं ते? अहो शाळा सोडून जात. कुठं? मग इकडे आहे का? 6 महिने लेकरं घरी आली नाही. हा राग मनामध्ये आला आणि घरी आलेली लेकरं पाहिली. आणि स्वतः बळीचं वाक्य आहे, मी एवढा ताकदवान असताना तुम्हाला तिकडे जाण्याची गरज काय पडली? माझा ऐका, तुम्हाला मात्र मरावं लागेल. ही 6 बालक मरण पावली. आणि भगवान गोपाळ कृष्णाचे पहिले 6 भाऊ आहेत आणि तोच असलेला बळी मरण पावला आणि कंस म्हणून जन्माला आला. ऐकलं कंस? 6 बालक मारली. ती 6 बालक कशी मारली माहितीये? एखादा असलेला भाताचा गोळा एकत्रित करावा, भिंतीवरती आपटावा आणि भिंतीवरती आपडल्यानंतर भाताची कण जशी पांगली जातात ना, तशी असलेली ही लेकराची मांसाचे तुकडे पांगले जात होते. हे लेकराचे तुकडे पाहिल्यानंतर आईच्या डोळ्यातून अश्रुधारा येत होत्या, पण वसुदेवाच्या डोळ्याला मात्र पाण्याचा थेंब सुद्धा नाही. पुरावा देऊ, पुरावा देऊ. त्याचे ज्ञान न करिता शोक वदिता बालक नामा म्हणे. नामदेवराय उल्लेख करतायत, धन्य त्याचे ज्ञान न करिता शोक. असेच राहू द्या. वदिता बालक नामा म्हणे. आणि त्याला समोर पाहिल्याबरोबर ते विचार आला, कर्म जसं आहे तसं भोगावं लागणार आहे. आपल्या पोटी जन्माला येणार आपल्याला सोडवणार आहे. 7वा जो गर्भ योग मायानेत नेऊनी घातला रोहिणी उदरी. 8वांदा गरोदर अवस्था प्राप्त झाली आणि आता तिचं तेज दिसायला लागलं. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. कंसाचा जळफळ आटवायला लागला आणि आता त्याला जन्माला यायचं आहे. त्यानं तिथे निवडली श्रावण वद्य अष्टमी आणि अष्टमीच्या दिवसाला त्याचा अवताराचं येण्याचं प्रयोजन आहे. आणि तोच जन्माला आल्यानंतर राधा प्रश्न विचारते, का रे देवा, तो आताच काळा आहे की अगोदर पासून काळा आहे? राधेनं विचारलं आणि कृष्ण म्हणतो मी आता नाही. साधू संत उत्तर देत आहे, ठाईचाचे काळा अनादि बहु काळा म्हणून वेदा चाळा लाभियला. राधेचा प्रश्न किती गोड आहे ऐका. राधा बोलते, जरा इतना बता दी काळा तेरा रंग
म्हणाचं उत्तर किती गोड आहे. मैंने काली रात पे जन्म लिया और काली गाय का दूध पिया. मेरी कमली भी काली है इसलिए काला हूँ. जरा इतना बता दिखाना तेरा रंग काला हूँ. सुरुवात तालात आहे, नंतर दादऱ्या द्यायचे. लय नाही मला, फक्त गत कायदा मात्र 16 वाजवतो. 2003 ला अमृतनाथ स्वामी मठामध्ये मी सोलो वादन केलं. 12 वर्ष पकवादावरती थाप सुद्धा टाकेल नाही. आता बरोबर आहे ना, ठिबकने जर उत्पन्न जादा मिळाल्यावर कोण पाटाचं पाणी भरत बसत. काल दिवसभरात 3 केले तर आज दिवसभरातले 2 आहेत. काय वर्णन आहे ऐका. मैंने काली रात पे जन्म लिया और काली गाय का दूध पिया. मेरी कमली भी काली है और इसलिए काला हूँ. मी काय केलं सांगू का. मैंने काले नाग को नाथ लिया और काले नाग को मार दिया. अरे नागों का रंग काला इसलिए काला हूँ. मी कालिया नावाच्या नागाला वश केलं. कालिया नागाला मारलं आणि मारल्यानंतर त्याला सर्प लोकांमध्ये पाठवलं ना, तर त्या नागाचा रंग जसा काळा आहे तसा मी काळा आहे. प्रमाण क्रमांक 3. मी स्वतः ज्यावेळी जन्माला आलो ना त्यावेळी श्रावणवती अष्टमीचा दिवस आहे आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये ढग एकमेकावरती घासतात. घासल्यानंतर वीज प्रागट्य होते आणि वीज प्रागट्य झाल्यानंतर काळोख पडला जातो आणि काळोख जसा पडला जातो ना तसा मी काळा आहे. श्रावण में बिजली कड़क कड़कती है और बादलों में बरसती है. अरे बादलों का रंग काला इसलिए काला हूँ. शेवटी गोड उत्तर दिलं. सखिया रोज ही घर में बुलाती है और माखन नित्य खिलाती है. सखियों का दिल काला बजे कजरे का रंग काला इसलिए काला हूँ. मी त्याच्यामुळं काळा आहे. मी कसा काळा आहे, कसा काळा आहे कळलं असेल उत्तर. बघ त्याच असलेल्या भगवान परमात्म्यानं श्रावणवती अष्टमीला अवतार घेतला. 8 वर्षाची मूर्ती आहे. 8 वर्षाची मूर्ती पाहिली आणि कृष्णाकडे पाहिल्याबरोबर वसुदेवाने देवकीनं सांगितलं, अरे तू जर 8 वर्षाचा आहे, 8 वर्षाचा असताना आमचं लेकरू कोण म्हणेल. तो लहान व्हावं लागतोय. कृष्ण लहान झाला आणि मग देवकी म्हणते की सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी जनी कंसासी करेल माझ्या बाळासी मारील माझ्या बाळासी मारील. म्हणून तुम्ही घाई करा आणि याला कुठं न्या.
नंदाच्या घराला घराला नंदाच्या घराला मजनी गोकुळाला मजनी गोकुळाला नंदाच्या घराला घराला नंदाच्या घराला. काय झालेलं आहे तिथे? माया झाली तेथे ठेवी माझ आणि येथे नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. आता उचलन कुठं न्या? कुठं काय तिथे झालेलं आहे? माया उपजली तेथे ठेवी मज लागी आणि इथे. आणि मला उचला म्हटल्याबरोबर अहो न्यायला काही हरकत नाही, पण काय आहे नेण्यासाठी सूप होतं. काय होतं? काय होतं? का मनुष्य जन्माला आल्यानंतर सूप असतं, मेल्यानंतर सूप मोडतात. मग देवाला काय वेगळं असणार आहे का? बरीच आमचे महाराज मंडळी म्हणतात टोपलं होतं टोपलं. देवाला नेण्यासाठी सोपा आहे. सोपामध्ये देवाला ठेवलं आणि देवाला घेऊन निघाले. देवाला घेऊन निघाल्यानंतर मंद मंद पडे पाऊस वरती छाया तरी शेष. मंद मंद पडे पाऊस वरती छाया तरी शेष. मंद मंद पाऊस पडायला लागला. वरती छायाचं स्वरूप छत्रीच्या स्वरूपानं आमच्या असलेले शेष भगवंतानं धरलेला आहे. आणि पाऊस पडत असताना हा कृष्णाच्या पाऊस वर्णनामध्ये वर्णन आलेलं आहे की कृष्णाचं पाणी जे काही आहे ना ते कृष्णाच्या पायाकडे येत होतं. एवढा पाऊस पडत होता. कधी? कृष्ण जन्माला आला त्यावेळी. महाभारतात एक उदाहरण आहे. दुर्योधन जन्माला आला, रक्ताचा पाऊस पडला. तुम्ही आम्ही जन्माला आलो, भर पावसाळ्यात पाऊस गेला, याच्यापेक्षा काय वेगळं झालं? बरोबर आहे की नाही? काय वेगळं आहे का? मग आता ऐका, त्याच असलेल्या कृष्णाला घेऊन निघाले. वसुदेवानं पाऊल असलेल्या पाण्यामध्ये टाकला. पाणी पायापर्यंत आलं, घोट्यापर्यंत आलं, पाणी गुडघ्यापर्यंत आलं, पाणी कमरेपर्यंत पोहोचलं. तेच पाणी खांद्यापर्यंत आलं, पाणी गळ्यापर्यंत आलं. आणि पारगाव मधल्यांना सगळ्यांना एक विनंती आहे, पाणी फक्त गळ्यापर्यंतच येऊ दे जा. वाचू शकतो माणूस. पाणी गळ्याच्या वरती गेलं तर माणूस वाचण्याची शक्यता नाही. याचं कारण असं आहे की 3 ठिकाणी पाणी जाऊ देऊ नका. 1 तोंडामध्ये, 2 नाकामध्ये आणि 3 कानामध्ये. याच्यामुळेच भांडणं आहेत. उत्तर पटत नसेल तर देतो ना. खायला नाही मिळालं, पाणी तोंडात गेलं, चव बदलते. माणसं म्हणतात बघा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह. बरोबर आहे. तोंडात पाणी गेल्याचा परिणाम. नाकात पाणी गेलं, अन्न स्वच्छ आहे की नासलेलं आहे समजत नाही, नाकातलं पाणी. आणि कानातलं पाणी गेलं ना, बाकी सगळ्यातलं बरं पण कानातलं नको. याचं कारण सगळे म्हणतात तुला काय माहिती, तो तुला असं म्हणत होता. तुला काय रे, तू कुठं पाहिलं त्याला? त्यानं सांगितलं मी माझ्या. तुमच्याकडे आहेत कळलं असेल. पाणी तोंडामध्ये जायला लागलं, पाणी कानामध्ये जायला लागलं. आता वसुदेवाकडे पाहिलं आणि कृष्णाच्या मनामध्ये विचार आला, ज्यांना बंदिशाळेतून बाहेर काढण्यासाठी याचा अवतार कार्य आहे आणि तो जर राहत नसेल तर काय उपयोग आहे. म्हणून
ऋण फेडावया अवतार केला. गायींचं ऋण आहे, गोपिकींचं ऋण आहे म्हणून पाय बाहेर काढला आणि काय केलं? याच्यामुळे काल्याचे कीर्तन पेठ आंबेगाव खेड तालुक्यात जात आहे बरं का. अजून 6 तारखेला काल्याचं कीर्तन जवळ केलं. 3-4 दिवसापूर्वी गट्टेवाडीला होतं. पण कीर्तनाला इतर कीर्तनाला काही वाटत नाही, पण मोठ्यांच्या समोर कीर्तन करायचे समजलं ना पायापर्यंत घाम येतो. काय वर्णन आहे? पोरा चढला चाट तेने लाविला अंगुष्ठ, तेने लाविला अंगुष्ठ, तेने लाविला अंगुष्ठ, पोरा चढला चाट तेने लाविला अंगुष्ठ. माझं दत्त जयंतीतलं सगळ्यात शीतल कीर्तन आजचं चाललंय. हा पोर चढल्यानंतर पाणी वर यायला लागलं. पाऊल बाहेर काढला आणि पाऊल बाहेर काढल्यानंतर दुभंगली यमुना मैया दुभंगल्यानंतर जसा महिला मंडळीनं डोक्याचा भाग मधोमध पाडावाना, वरचं पाणी वरती आणि खालचं पाणी खाली, देवाला वाट मोकळी केली आणि त्या असलेल्या नंदराजाच्या राजवाड्यामध्ये कृष्णाला ठेवलं आणि त्या असलेल्या कन्येला आपल्या पाठीमध्ये उचललं आणि घेऊन आले. इकडं आल्यानंतर कड्या कुलप व्यवस्थित लागले गेले. त्या ठिकाणी असलेल्या हातातल्या बेड्या हातात, पायातल्या बेड्या पायात, आणि तिथे करी माया आकांत नामामने उठते दूत, आणि सगळे असलेले रक्षपाळ पडत गेले आणि कंसाला सांगू लागले की कंसा 8वं बालक जन्माला आलं. तो पळतच आला. त्यानं मुलगा आहे का मुलगी पाहिलीच नाही, कारण उतरली नव्हती. झोप म्हणतोय मी, मुलगा आहे का मुलगी पाहिली नाही. गरगर फिरवली आणि आपटणार तुझं लागी वदी, अरे उपजला मज आधी, उपजला मज आधी, उपजला मज आधी रे. मामा का मारता मला? तुम्हाला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे. कृष्ण गोकुळी जन्माला दृष्टा जळकात बस सुटला होता. कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर. काय आनंद होता? गोडिया तोरे करती कथा गाती गाणे, बाळकृष्ण घरी अरे आनंदल्या नर नारी, चालू होता. एकेकीच्या पुढे जाऊन सांगू लागले, अगं तुला माहितीये का? अगं एकेकीला सांगू लागले, एकेकीला सांगू लागले काय? गावाला म्हणते गावाला नेला पुत्र यशोदेला झाला ग, पुत्र यशोदेला झाला बैलाला पुत्र यशोदेला झाला बैलाला
वर्णन केलेलं आहे. गवळण एकमेकीला सांगू लागली, एकेकीला सांगू लागली. अख्या सगळ्या गवळणींचा मेळा एकेकीला म्हणू लागला, अगं नंद राजाच्या घरी राजवाड्यामध्ये आनंद उत्सव आहे. कशाचा आनंद आहे? 80 वर्षाचं वय झाल्यानंतर नंदराजाला मुलगा झाला आणि ही वार्ता बहिणीनं सांगितल्या. अंगावरच्या मोत्याची माळा काढली आणि आपल्या बहिणीच्या अंगावरती फेकली आणि आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आपण सुद्धा हात वरती करायचे आणि आनंद उत्सव करायचा. गोकुळी आनंद झाला, बाळकृष्ण गोकुळामध्ये आनंद झाला, पण कशासाठी? गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. काय करतात ते? गुडिया तोरणे करते कथा गाते गाणे. आणि आता भगवान गोपाल कृष्णाचं नाव ठेवण्यासाठी गर्गमुनींना बोलवलं. गर्गमुनींनी बाळ पाहिलं आणि त्याच्यामध्ये कृष्णाचं नाव बाळकृष्णलाला असं ठेवलं. कोई कहे गोविंद कोई गोपाला, अरे मै तो कहे बासुरी बासुरी आवाला. बाकीच्यांनी काय म्हणावं, पण मी फक्त बासुरीवाला म्हणे. राधेचा उत्तर आहे का? ती राधा देवाच्या गोष्टीमध्ये आनंदानं आनंद उत्सव करत होती आणि तिचं एकच म्हणणं होतं, मेरे लगे श्याम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, क्या जाने कोई क्या जाने, क्या जाने कोई क्या जाने. मेरी लगी श्याम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, दुनिया क्या जाने, दुनिया क्या जाने. मेरी लगी श्याम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, ये दुनिया क्या जाने. काय ताकद सांगावं तिची? तिनं काय केलं होतं सांगू का? राधा से भाई जो शाम की दीवानी, जो ब्रज की कहानी हो गई. एक भोली बाली गाव की गवार, एक भोली बाली गाव की गवार, जो पंडितों की बानी हो गई. राधा न होते वृंदावन, वृंदावन ना होता. बंसी भी होती श्याम भी होते, पर बंसी में प्राण ना होते. बिना परिणय के खिला के वो ग्वालन, जो काना की पटरानी हो गई. सकाळी सकाळी अनुप जलोटाची भजनं ऐकायला मिळतात ना, त्यांचं गोड भजन आहे. राधा सी भाई जो श्याम की दीवानी, जो ब्रज की कहानी हो गई, जो ब्रज की कहानी हो गई. एवढी ताकद ज्या राधेनं केली ना, तिनं सगळ्यांनी गोपिकेनी म्हणावं. आता याचा आनंद उत्सव झाला आणि इकडे आनंद उत्सव कृष्णाचा चालू आहे. तोपर्यंत कंसाच्या दरबारामध्ये मीटिंग भरली. सप्त्याची होती का? सप्त्याची होती का? वीज बिल माफ करायची होती का? मग मीटिंग कशाची होती? माझा वैरी जन्माला आलेला आहे, मारायला कोण जातं? बचत गटाची अध्यक्ष उठली. काय नाव तिचं? पुतना. बरोबर, पुतना. ही पुतना उठली
आणि म्हटले मी मारते. भगवान गोपालकृष्णाचं वय वर्ष 7.5 दिवसाचं आहे. किती दिवसाचं आहे? मी पूर्ण आणि परिपूर्णतम अवताराचं प्राधान्य मागं ठेवलं ना. ऐका, राम अवतारामध्ये रामानं पहिली मारली तिचं नाव, टाळी वाजवा एकदा, काय आहे? ताटिका. वय वर्ष किती होतं बाबा? आम्ही नव्हतो तेव्हा तिथं. वय वर्ष 12 वर्ष आणि 58 दिवसाचं वय वर्षाचं आयुष्य रामाचं आहे. तेव्हा मारले, तिचं नाव आहे ताटिका. आणि आता वय वर्ष अवघ 7.5 दिवसाचं आहे. मारण्यासाठी आली, तिचं नाव हा. आणि पुतना म्हणजे काय माहिती तुम्हाला? ब्युटी पार्लरची उत्पत्ती. पुरावा देईल पुरावा. स्वतःचं सौंदर्य आवडत नाही आणि त्याही सौंदर्यापेक्षा जास्त प्रफुल्लित दिसावं असं जिला वाटतं ना, तिचं नाव पुरावा देऊ. ती ज्यावेळी नंद राजाच्या राजवाड्याच्या जवळ आली, नामदेवरायांना बोलाव. नामदेवराय सांगतात, एवढी लावण्यवती दिसत होती, एवढी लावण्यवती दिसत होती, स्वर्गातिक अप्सरा लाजतील एवढं ऐश्वर्य जिचं आहे. तिचं नाव पुतना. आणि तिनं आवाज दिला. आवाज दिल्याबरोबर ती यशोदा बाहेर आली आणि यशोदाने विचारलं, कोण ग तू? म्हणे तुझी मावस बहीण. नातं सांगत बस तर काल्याचे 4 वाजतील आणि आता 12 वाजलेत, म्हणून वेळेत काल आपल्याला पूर्ण करायचं आहे. बोनीचं गिऱ्हाईक आलेलं पाहिलं आणि कृष्ण म्हणतोय, आईला काही कळत. खरं खरं बोलायचं बरं का. आता आपण लहान असतो त्यावेळी आपली आई म्हणत असते, आमच्या बाळाला काही कळत. लग्न होतं, बायको म्हणत असते, आमच्या ह्यांना काही कळत. आपण म्हातारा होतो त्यावेळी पोरं म्हणत असतात, आमच्या दादाला काही कळत. न कळण्यात आयुष्य गेलं. हे जरी सत्य असलं, वैतागलेलं म्हातारं म्हणत असतं, मला सगळं कळतंय पण यांना काही कळत. आलं असे लक्षात. बोहणीच्या गिराहिकाला कार्य सुरू झालं आणि रडण्याचं कार्य कृष्णाचं आहे. रडते माझे बाळ ताने समजाविता, राहीना नाना परी समजाविते, मागील ते खाया देते. आणि अशी अवस्था प्राप्त झालेली आहे. आणि आता त्याला पाळण्यातून उचलल्यानंतर मांडीवरती ठेवलं. लेकरू मांडीवरती आल्यानंतर काय शोधत असते? आईची कुस शोधत असतं. वक्षस्थळ तोंडात दिला, जहर प्राशन केलं, विष प्राशन केलं, रक्त प्राशन केलं. आणि आता कृष्णाला पुतना बोलू लागली, कृष्णा सोड आता. कृष्णानं सांगितलं, मी एकतर कुणाला धरतच नाही आणि धरलं तर सोडत नाही. त्याची अवस्था काय झाली सांगू. विष पाजवाली पुतना राक्षसी, सायुजता ती दिले क्रियसी, पुतना कंटक मुक्त केली. ज्ञानोबाराय वर्णन करतात की त्या सायुज नावाच्या मोक्ष पदाची प्राप्ती जी यशोदाला दिली ना, ती पुतनेला दिली. आणि आई म्हणून जो दूध पिला ना, तर त्या असलेल्या पुतनेला मुक्ती प्राप्त झाली आणि पुतना मेली. ही वार्ता कृष्णाच्या कानावरती पडली. दुसरं गिराईक पाठवलं. जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले ढुंगणाचे. आणि मग अवस्था आहे, काग बगरिता भारिले माळपणी, अवघी दैत्य खाणी तुडविले. आणि मग एक 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 करता करता महिला मार्ग लेकरू रांगायचं वय होतं. किती वाजता त्याचं? महाराज आम्हाला काही एवढं
माहिती नाही एवढं सांगण्यासाठी तुम्हाला संगमनेरवरून इकडे बोलवलंय. किती वर्ष आहे? 6 महिने आणि 29 दिवसाचं वय वर्ष कृष्णाचं झालं. कसं? तळवे तळ हात टेकित चोरी करत होता. आता खरं खरं बोलायचं, 6 महिन्याचं लेकरू चोरी करत का? पण इथे काय सांगितलं? मी स्वतः पाहिलं ना. मी कसं चोरी करताना पाहिलं सांगू. गवळण जशवंती पैसांगे मी आले या कृष्णाच्या मागे. इने इने ओ श्रीरंगे नवनीत माझे भक्षिले. तुमची काय चर्चा असेल ते आपण नंतर बघू. कळलं का? विठाला विठाला त्या असलेले हा कृष्णाचं वय वर्ष 6 महिने 29 दिवसाचं झालं. कृष्णाचं रांगण्याचं कर्तव्य संपलं आणि आता त्याला चोरी करताना पाहिलं. चौकडीत प्रमाण आहे. रांगत रंगणी चोरी तलोनी धावणी धरिती गवळणी बांधिती चरणी देती गारणी यशोदे साजणी दैनिक दक्षिण तमालने नमन केले काही. कृष्ण आलवा आलवा परतुनी मागे धावा. कृष्ण आलवा आलवा परतुनी मागे धावा. मी त्याला पाहिलं कशी चोरत होता. रांगत रंगणी चोरी तलोनी आणि मी त्याच्या पाठीमागे पळताना दावुनी दरी ती गवळणी हो बांधी ती चरणी देती गाराने. 6 महिने 29 दिवसाची वय असताना चोरी केली. कशी केली सांगू. चित्त चोरीले नंदाच्या नंदने लोण्यास चित्ताची चोरी केली. आणि आता चोरतो पण कसं. घर पाहुनी एकांताचे नवविधा नवनीताचे. आणि चित्त तो चोरतो ना त्याचा परिणाम काय होतं. गोपिकेने अनुभव सांगितला की तेने आनंदाचा आता पूर आला. आणि तो आनंद किती आहे. गवळणीनं संगाव पाहिला पाहिला नंदाचा नंद तेने वेदिले मन. अहो वेदाचं मन वेधवून घेतो असा तो देव आहे. आता इथे गोपिकेंचं मन आहे. गोपिकेंची अवस्थाच अशी आहे. हरिणे माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. आता कैसे जावो घरा नोहे बरा लवकेक. एकीला बोलू लागली. अगं गेल्यानंतर माझा अनुभव काय सांगावा. या तिकुळ माझे गेले हा रूपुणी श्रीरंगा वाचुनी आणोनेने. असे वेगवेगळे रूपक सांगायला सुरुवात केली. वेगवेगळेचा अनुभव वेगळा झाला. आणि आता कृष्णानं 29 गोपाळ पाहिले आणि 29 गोपाळांना सांगितले अरे तुमच्याकडे एवढे बियरबार असताना तुम्ही एवढे सुकले कसे. असा कृष्ण नक्कीच म्हटला नसेल. कृष्ण काय म्हटला. अरे घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर एवढं सगळं उपलब्ध असताना सुद्धा तुम्हाला अशी अवस्था का रे. फुकले तर पापळीवाणी उडून जा. त्यांनी सांगितलं सगळं आहे पण आमचं सगळं उचलतात आणि कुठं घेऊन जातात मथुरेच्या बाजारला. त्यांनी सांगितलं तुम्हाला जर पोटभर खायचं ना आज देतो. याला तरी आज देतो पोटभर. आज देतो पोटभर. आज देतो पोटभर. आज देतो पोटभर.
निवडलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तो गोबाराय उत्तर देतायत. आज तुम्हाला खायचं ना, मी देतो ना तुम्हाला, आजी देतो पोट भरी. आज पोटभर खायला मिळेल, पुरे म्हणाल तो भरी. ऐका, तुम्ही संपत्ती किती द्या ती अपूर्ण आहे, धान्य किती द्याल ते अपूर्ण आहे, पण एखादा असलेला मनुष्य जेवायला बसला आणि जेवायला बसल्यानंतर 4 ते 5 वेळा गुलाबजामची वाढी आली आणि आल्यानंतर सुद्धा माणूस खातच राहिला आणि शेवटी जर म्हटलं घे 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 काटल्याच्या घरात तुला तरी काय भेटत घे आणि गुलाबजाम टाकला, शक्य आहे? शक्य आहे? शक्य आहे? त्यावेळी त्याचं उत्तर आहे, महाराज पुरे आता. हे पुरे का? याचं कारण पोट भरल्यानंतर आता जास्त आसक्ती राहत नाही, म्हणून देवाला देव स्वरूपाचं लक्षण जाणलं तुकोबारायानं आणि तुकोबाराय बोलू लागले, आजी देतो पोट भरी. कोण देतो? कोण देतो? तोचे गदान शुरदाता, विटेवरी ज्याचे पाऊले समान, तोचे एक दान शुरदाता, तो देतो. पण कसं? पुरे म्हणाल तो वरी, आणि तो पुर म्हणपर्यंत देणार आहे ना, मग त्याच्यासाठी चला ना कुठे. याला तरी अरे लागे, 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 याला तरी कसोटीचा जमाना राहिला नाही, वन डेचा राहिला नाही, मग खेळायची तर 2020. आजी देतो पोट भरी रे, आजी देतो पोट भरी. पण कसे देतो सांगू का? माझ्या पाठीमाग आला तर देतो. आणि खरं आहे ना, देवाच्या पाठीमाग गेलं तरच उपयोग आहे, बाकीच्या पाठीमाग गेलं तर उपयोग होत नाही. आपल्याला नेमके बैल सोडून कुठं पाठीमाग चालताच येत नाही. आणि आम्ही जोर जोरात म्हणतो काय, चल रे सरजा, चल रे राजा, अरे बिगी 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 रवला गाव मोठं वरच जाणं. आता बंद झालं आणि आता आला डीजे आणि सुरू होतं पाटलांचा बैलगाडा. बरोबर, सगळं सुटला म्हणजे घाटात केला आहे. महाराज, मला काही बोलण्याचा अधिकार नाही, पण तरी बोलू. मी 2000 पासून बैलगाडा वापरत होतो, पण नाद लय बेकार आहे. एकदम 16 बैल याच्या बाजारात विकलेला पहिला माणूस मी असेल, म्हणून लक्षात ठेवा. बाकी सगळं करा,
पण त्याच्या पाठीमागे आपली तरुण पिढी बर्बाद करू नका. याचं कारण सांगू राजा हो, जोपर्यंत हे शाबूत आहे तोपर्यंत सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे. हे जर कुठं मोडलं तुटलं ना, अहो कुणीच विचारत नाही. म्हणून लक्षात ठेवा राजा हो, त्याच्या पाठीमागे यायला पाहिजे, कुणाच्या देवाच्या. कारण सगळ्या असलेल्या समजत नाही, त्याला नाही बोलवत, पण मग याच्यात बसतो ना, त्याने काय करायचं याल तरी. आणि कुणाच्या मागे, अवघे माझ्या मागे मागे. मग आता ऐका ना, देव कुणाला माझं म्हणतो? आपण भजनात माझं माझं म्हणणाऱ्याला आपण म्हणतो ना मध्ये भजनात, काय देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, त्याला अजिबात म्हणत नाही. कुणाला म्हणतो ऐका, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणा एव च. या श्लोकापासून ए तो धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते, या श्लोकापर्यंत 18 ज्ञान लक्षण आहे. याच्यातलं एक जरी ज्ञान लक्षण ज्या भक्ताकडे आहे ना, त्याला देव माझं म्हणतो आणि त्याच्याकडे बोलवतो अवघे माझ्या मागे मागे. आणि नियम काय असेल त्यातला हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, कोणीच कोणाशी बोलू नका, हळूहळू चला. आणि हळूहळू चालल्यानंतर निरोप कसा असेल की त्या स्वरूपाला जाण्याचा तो कुठे आहे? जम्बो या द्वीपामाजी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचं नाव. चला जाऊ तया टाया, काही भोजन मागाया, विठोबाचा धर्म जागो, त्यांचे चरणी लक्ष लागो. मग तो कुठे आहे? विटेवरी ज्याचे पाऊले समान, तोचे एक दान सुरदाता. त्याचं भजन कसं आहे? विठोबा रकुमार, हार घातला घातला हार घातला ना, खरंय की नाही? बोला ना. हार घालणे इतके एवढे आम्ही पुण्यवान आहोत का? हा तुमचा गैरसमज असेल, काढून टाका. त्याचं कारण सांगू, प्रत्येक कीर्तनकार हा पुण्यवान असेलच असं मला माहीत नाही, पण समाजाचा धिक्कार केलेली माणसं ज्यावेळी ज्ञानोबाराया चरणी नतमस्तक होतात, ज्ञानोबारायाच्या समाधी अवस्थेमध्ये ज्ञानोबाराने ज्यांना ज्यांना जवळ घेतलं आणि ज्ञानोबारायाच्या संजीवन समाधीच्या सान्निध्यामध्ये ज्यानं ज्यानं ग्रंथ श्रवण केलेला अधिकार प्राप्त केला आणि मग संप्रदायाच्या गादीवर उभा राहिला, तर त्याच्या गळ्यामध्ये असे हार पडतात. एवढेच पुण्यवान आहे. आणि एकदा का हार घातला रे घातला का कीर्तनकारांना हार मानायचे म्हणून हार घालणं. विठ्ठल तुकोबारा सांगतायत हळूहळू चला, कोणी कुणाशी न बोला. आणि मग आता कोणी कुणाशी बोलत नाही. पण आता पहिल्यांदा चोऱ्या सुरू झाल्या. कशा चोऱ्या सुरू झाल्या ऐका. गवळणी माड घेऊन निघाले. कुठे निघाले? गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटा लागी, ते कोणी जगदीश दाबला गोप घेऊन वेगी कन्हैया. मी स्टँडवर गेल्यावरती विको सोडता का दादा? गवळणीचा थाट निघाला म्हणते हाटा लागी, ते
जगदीश दावला गोप घेऊनी वेगी कन्हैया सरसर परता कन्हैया सरसर परता नको वारुता येऊ तुझा संग झाली मग मी घरा कैसे जाऊ तुझा संग झाली मग मी घरा कैसे जाऊ आणि सगळा गवळणींचा थाट निघालेला पाहिला कृष्णाने सांगितलेल्या गवळणी आपल्याच आहेत का रे हो कृष्णा पण त्यानं आता सगळं माठामध्ये घेतलेलं आहे आणि ते मथुरेच्या बाजारला विकायला चालल्या त्यांनी सांगितलं अजिबात टेन्शन घेऊ नका मी फक्त दगड मारतो आणि तुम्ही खाली पडलेलं घ्या कृष्णानं माठाकडे पाहावं आणि दगड मारावा माठातलं दही खाली पडायला लागलं पण ऐका ना हे उदाहरण रूपकातलं आहे कशातलं आहे कोणत्या रूपकातलं आहे सांगू शेवटचं चरण सोडवायचंय म्हणून दगडातल्या हा दह्याकडं खाली पडलं दगड म्हणजे आस भय चित्ता लज्जा आणि काम या षडविकाराचे दगड ज्यानं माठाला मारले कशाला माठाला मारले ना तर त्याच्यातलं ब्रह्म सांडत असत म्हणजे काय प्रभा ब्रह्मरस घेई काढा बरोबर आहे ते दही खाली पडायला लागलं आणि तो गोपारानं पाहिलं तो का म्हणे सांडा घाटे अरे ते काम क्रोधादी विकाराने बाजूला टाकलेलं दही आहे तुम्ही का घेता म्हटल्याबरोबर दही खाली सांडायला लागलं खायला लागले तेने नका भरू पोटे पण माझ्यावर विश्वास ठेवा आजी देतो पोट भरी पुरी म्हणाल तो वरी मग त्यानं चोऱ्या केल्या आणि आता सगळी गाराने म्हणायला लागली अगं यशोदेला जोपर्यंत मुलगा नव्हता ना तोपर्यंत चोऱ्या होत नव्हत्या जसं नंदराजाला पोरग झालं ना तसं चोऱ्या सुरू झाल्या सगळ्या गवळणींचा थाट आला आणि नंदराजाच्या राजवाड्यात यशोदेला सांगू लागल्या यशोदे सांगना यशोदे ग तोला येईल राग यशोदे ग तोला येईल राग यशोदे त्या कृष्णाला काहीतरी सांग यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे अशी अवस्था त्यांनी केली आमची अगं काय सांगू त्याची करामत काय सांगू ग अगं तो स्वतः दूध ताकलोनी खातो आपल्यावर आळ येऊ नये म्हणून हातामध्ये दही दूध ताकलोनी घेतो ना ते संपल्यानंतर सुनांच्या मुखा लागून पुसतो आता एकच अपेक्षा आहे आभारी आभारी नासियल्या सुना मग आता कृष्णाला सांगितलं कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कोणाच्या जाऊ नको गवळ्या घरी
बोबाट उठला माट दयाची फोडू नको कृष्णा तुला मी अरे ताकीद करते घरी कोणाच्या जाऊ नको अजिबात जाऊ नको ठीक आहे मग गोपिकेंसाठी गोपिकेंना कृष्णाकडे येऊ द्यायचं नाही म्हणून कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र डांबून ठेवल्या कृष्णानं रूपक बदललं भागवतामध्ये गोड प्रसंग आलेला आहे आणि त्यानं अवस्था केली काय मनहारी का भेष बनाया सांचोनी बेचनी आया मनहारी का भेष बनाया सांचोनी बेचनी आया चोली रंग दरी उसमें चोरी भरी चोले रंग दरी उसमें चोरी भरी धीरे से हाथ दबाया शाम चोरी बेचने आया शाम चोरी बेचने आया गोपिकेला विचारलं दोन रंगाच्या बांगड्या आहेत अजून तरी बांगडी दिसते थोड्या दिवसांनी ती स्टेटसला ठेवावं लागेल हिला बांगडी म्हणतात बरोबर आहे की नाही बाबा बरोबर आहे की नाही कृष्णाकडे बांगडी पाहिल्यानंतर गोपिकेंना कृष्णाचं उत्तर आहे तुला लाल बांगडी भरायची की हिरव्या कलरची बांगडी भरायची गोपिका बोलू लागल्या चोडी लाल नहीं पहनो चोडी हरी नहीं पहनो चोडी लाल नहीं पहनो चोडी हरी नहीं पहनो मैंने श्याम रंग रसी का तो भाया श्याम चोडी बेचने आया श्याम चोडी बेचने आया मनहारी का भेष बनाया श्याम चोडी बेचने आया त्यानं रूपक करून सांगितलं मला लाल कलरची नकोय हिरव्या कलरची नकोय मला श्याम रंगाची बांगडी असेल तर दे मग गोपिका आतमध्ये आल्यानंतर त्यानं बाकीचा जो काही प्रसंग केला त्या प्रसंगाचं वर्णन आपण सर्वांना माहितीये सांगितलं आता तुम्हाला भेटता येत नाही ना शरद पौर्णिमेसाठी एक कर्तव्य करेल काय त्यानं त्या ठिकाणी जावं आणि वाजवावं काय की आहारी सावरिया तशी वाजवली वाजवली मोरली तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पाता पडता कानी विवाळ झाले मन अंतकरणी रे की आहारी सावरिया कशी वाजवली वाजवली मोरली आणि वाजवल्याबरोबर बोलते राधा मोहन मारे मधुवने तो आयना सांगू का सूरत तुम्हारी देख के सलोनी सावरी सुनकर तुम्हारी बांसुरी में हो गई बावरी माखन चुराने वाली दिल चुराया ना करो जदुमरी बांसुरी तो बजाया ना करो अरे त्या ताकदीतला भाव जर पाहिला ना तर येणार आहे एक कृष्ण एक गोपी आणि रासक्रीडा नावाची संज्ञा ज्यानं केली ना तो फक्त गोपिकेंसाठी केलेला संयोग आहे आणि आता ऐका चोरी नावाची गोष्ट केल्यानंतर सगळ्या म्हणू लागल्या यशोदे तुझं कृष्ण चोरी करतोय तुझा कृष्ण चोरी करतोय कृष्णानं आईचा पदर धरावा आणि म्हणावा आई खरंच सांग बरं मी तुला सोडून गेलो का बाळ सगुण गुणाचं कान बाळ दिसतंय गोजिरवान बरोबर आहे की नाही तिथे बरेच काही उत्तरांमध्ये शिव्या दिलेल्या आहे यशोदेनी काय श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा तुम्ही याची संगत सोडा गे पारगावच्या नारी ते कसं आहे सांगू का 5 वर्षाचं माझं बाळ का अंगणी खेळ खेळ
तसा नाही म्हणणार मी. आणखी एक वाक्य सांगितलं, तुम्ही 12 घरच्या. आणखी एक वर्णन आहे, तुम्ही भलत्या ढाल. मी नाही, उत्तर दिलेलं आहे पुरावा. आणि मग यशोदे बाळ तुझा काना बाई तुला गोड वाटे. यशोदे अगं यानं काय करावं नवल नाही, यानं एक दिवस खोडी केली ना. काय मी असता माझे घरी रात्र झाली 2 प्रहरी. मी असता पती शेजारी गबाई बाई अवचित हारी तुझा आला 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 अवचित हारी तुझा आला. काय सांगावं त्याचं. आणि त्यानं अगं आमच्या दोघांच्या मध्ये मुंगूस सोडलं. मुंगूस म्हणावं का संगूस कळे ना. आणि त्याला धरायला गेलो ना, धरू जाता सापडे ना. आणि त्यानं काय करावं, एक दिवशी का केली यानं मात. पतीची दाढी माझी वेणी दोन्हीशी गाठ देऊनी गाठ बाई कोणाशी सुटे ना. यशोदे बाळ तुझा काना कोटवर सोसू धिंगाणा. अगं तो खूप खोड्या करतोय. आणि मग म्हणते खोड्या नको करू माझे बाबा. बरेच कवळणी. मग आता कृष्णाच्या या असलेल्या हा उच्चारणाला प्राधान्य का. कीर्तन ठेवली त्याचं प्रयोजन माहिती असेल तरच ठेवलेली बरी. बरोबर आहे. काल्याचं कीर्तन का केलं जातं याचं शेवटचं उच्चारण आहे, चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. पण गोकुळातल्या चरित्राचं उच्चारण का, याची फलश्रुती आहे का. माणसाकडून जर नकळत व्याभिचार घडला असेल तर कृष्णाच्या खोड्याचं उच्चारण केलं तर त्याच्या पापाची निवृत्ती होते. म्हणजे दिवसभर गावात खोड्या करायच्या काल्याला येऊन बसायचं. गैरसमज काढून टाका. असं अजिबात करायचं नाही. चोरीचं उच्चारण केल्यानंतर काय फलश्रुती आहे. नकळत चोरी घडली असेल तर चोरीचं वर्णन ऐकलं रे ऐकलं तर चोरीच्या पापाची निवृत्ती होते. मग रात्रीच्या चोऱ्या करायच्या दिवसा काल्याला येऊन बसायचं. असं अजिबात करू नका, फलश्रुती होणार नाही. म्हणून त्या फलश्रुतीचं वर्णन झालं. आणि आता सगळ्यांचा आग्रह पाहिला आणि असलेल्या हा आईनं कृष्णाला सांगितलं, कृष्णा आता शाळेमध्ये जायचं. कुठे. उद्या जाई राणा सभी घेऊन गोधना सभी घेऊन गोधना सभी घेऊन गोधना. आणि मग गोपाळांना आज्ञा केली, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाय घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. गोदने चारावया जातो शारंगपाणी. मार्गे भेटली राधिका गवळणी. कृष्णदान मागे तवती देखली यशोदा जरणी हो. आता भेट होणार नाही पण कृष्णाला एकंदरीत गायी राखायचं काम दिलं. किती गायी होत्या. आई तुझा एकुलता एक आई तुझा एकुलता एक आई तुझा एकुलता एक आई तुझा एकुलता एक आई राखी तुझा आई राखी वारकरी संप्रदायाचा सिंह ज्यांना बोललं जायचं ते वैकुंठवासी रामदास बाबा मनसुख यांची ही चाल आहे. काय आई तुझा एकुलता एक गाई राखी तुला मुलाका गाई राखताना झिजली नका मला जीव घाल. आई
तुझ्या 9ला गाई आहे ना, लय त्रास देतात. मला भूक लागली ना, आई लहानच घे ग उंडा, मला करून दे तू मांडा. लांब गेला गायांचा तांडा गी, अग मला जेवू घाल, यशोदे घराकडे चाल ग, मला जेवू घाल. आई माझं म्हणणं आहे, या गायी राखताना लय त्रास होतो आई. आणि अगदी माझं वय किती ग? माझं वय वर्ष आता 8 ते 9 वर्षाचं आहे. आणि तुझ्या एवढ्या गायी राखतो ना, खरं सांगू का, कृष्णाकडे एकही गायीचा अटळ नव्हती ना, आपल्याकडे एकही शहाणी नाही. गायला किती चारा टाका तरी ती पांढरी चारच्या स्वरात वरडतीच. बरोबर आहे की नाही? आता कुटीचं टप भरून टाका, 10 मिनिटात लगेच ती वरडायला सुरुवात. बरोबर आहे की नाही? मग ऐका ना, एवढ्या काही राखणारा कृष्ण आहे. कृष्णानं वाळवंट नावाचं ठिकाण निवडलं. तुका म्हणे वाळवंट भरवे नीट उत्तम. आणि सुरुवात केली काय? खेळ मांडीला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव भाळी रे. अनेक खेळ हमामा होतो तो हुंबरी. एकच खेळ सांगतो पुढे चालतो. काय खेळ आहे? खेळ विटी दांडू पोरा, खेळ विटी दांडू. विटी दांडू आमामा होतो तू हुंबरी. आता तसं महाराज, मी आता एका खेळाचं वर्णन करणारा अभंग घेणार होतो. कोणता सांगू? अवघे मिळून कोल्हाळ केला, आता होता म्हणते गेला, आपोलिया रडती भावे जया सवे जया परी. बाळक्रीडा नावाच्या संज्ञेतला अभंग आहे. मी म्हटलं स्वापा अभंग जर नाही घेतला तर आपलीच पार्टी पालती. वेळेनुसार बदल केला पाहिजे, म्हणून सगळ्यांच्या पाठांतरातला अभंग घेतला. आणि वाळवंट नावाच्या ठिकाणावरती आनंद उत्सव सुरू झाला. आणि सगळी पोरं खेळत खेळताना सगळे म्हणू लागले, खांदे भार पोटी भूक, काय कीर्तनाचे सुख. आमोल महाराज, तुम्ही जर कीर्तन लांबवलं तर लई मोठी होईल चूक. सगळे म्हणू लागले, आता तुका म्हणे आता खेळ सारा वापरता, खांदे बार पोटी भूक, काय खेळा याचे सुख. आणि सगळे म्हणू लागले, कृष्णा आता भूक लागली. वाळवंट नावाच्या ठिकाणावरती खडकी सोडलेल्या मोठा, पण आता मोठा सोडत असताना कृष्णाची आठ आहे. माझ्या आहे तैसे पायी, नाही तरी घरा जाय, चोरून या माय नवनीता नावे. त्याने सांगितलं आणायला काही हरकत नाही. अरे देवा, सगळं आम्ही तुला देऊन टाकलं, सगळं देऊन टाकलं. पण सांगितलं ना, माझं म्हणणं आहे ना, मधुमंगल नावाच्या गोपाळानं स्वतःच्या असलेल्या हा तोंडामध्ये ताकाची गुळणी आणली आणि कृष्णाच्या तोंडाला तोंड लावलं. मुकासी मुख चुंबन देत कोण पोरे चांगली, गवळीयाची ताक पिणे. बरोबर आहे की नाही? ते ताक पित असताना हा गोपाळ कसे आहेत पाहिलं नाही, पण आपलंस केलं आणि ताकाची गुळणी आपल्याशी आत्मसात केली. ऐका ना, त्याच असलेल्या गोपाळांना एकत्रित करून खडकी सोडलेल्या मोठा, आजचा दही काला घोमटा, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमी मोहिला साधने. आणि तोच काला ज्या भगवंतानं पेंद्याच्या हस्ते वाटण्याचं कार्य केलं. पेंद्या वाटे तो शिदोरी, आणि शिदोरी वाटण्याचं कार्य पेंद्यानं ज्या ठिकाणी केलं ना, तोच देतो. भानुदास गीते गाते प्रसाद देतो, प्रसाद देतो प्रसाद. भानुदास गीते गाते प्रसाद देतो, प्रसाद देतो.
साधू संतांनी काला केला एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपालांसीला या वाटी तोच काला आमच्या निळोबारायण केला काला करीती संतजन सवे त्यांच्या नारायण वाटी आपुल्याने जहस्ते भाग्याचा तो पावे येथे हा काला ज्या साधू संतांनी केला त्यांचं भजन ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज आलं तरी अरे लागे बघे माझ्या मागे मागे अजय देतो पोट भरी पुरे मरा आलं तो वरी हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला तो का म्हणी संडा घाटे तिने नका भरो पोटी आजी देतो पोट भरी पुरे म्हणा आलं तो वरी वास्तविक स्वरूपता जगद्गुरु तुकोबारायांना या अभंगाच्या माध्यमातून काहीतरी वेगळं सांगायचं असावं पण माझ्या अल्पमती अल्पबुद्धी आणि अल्पवेळेप्रमाणे जे काही मांडायचं होतं ते मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे जे काही बरोबर असेल ते गुरुवारी आदरणीय हरिभक्त पारायण पंडित महाराज क्षीरसागर कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची चैतन्य महाराज देगलूरकर आणि ज्यांनी मला संस्कृतचा देण प्रतिपादन करून दिलं स्वामी भारतानंद गिरीजी महाराज तीर्थक्षेत्र वृंदावन गोकुळ मथुरा त्यांचं स्मरण ग्रहण करा जे चुकीचं असेल ते माझं मला परत करा किंबहुना तुमचे गेले धर्म कीर्तन सिद्धीने येते माझे जे उरले पायी कपण पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदी मज क्षमा करणे संधी नवे अंगी भूत योगते नवे हा उपदेश तुमचे पडबडलो शेष तुमच्या कृपेच्या पोसणी जन्मोजन्मी तुका म्हणे या सेवेच्या माध्यमातून मृदंगाचार्य अमोल महाराज यांनी सुंदर अशी मृदंगाची साथ दिली त्यानंतर माझ्या समेत आलेले हरिभक्त परायण ऋतिकजी महाराज गाडेकर यांनी सुंदर अशी मृदंगाची साथ दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद अशीच असलेली संप्रदायाची सेवा आपल्या माध्यमातून ज्ञानोबाराचा कृपा वरद असता आपण सर्वांवरती राहू ही सदिच्छा अर्पण करतो महाराज या गावचे आळंदीचे आमचे सर्व माऊलीचे लेकर आहेत आमचे ओम महाराज आहेत आमचे माऊली महाराज आहेत आणि आमचे जय महाराज आहेत आणि पवार महाराज आहेत एक सांगू मी आळंदीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना कधीच त्रास देत नाही सांभाळून का घेत असतो याचं कारण सांगू तसं मी विचारानं जर सुरुवात केली तर पहिल्यापासून तर शेवटपर्यंत त्रिताल्यातल्या चाली म्हणू शकतो पण माझ्या माऊलीनं मला जे शिकवलंय तर संप्रदायाच्या गादीवर मला अपमान करणं कधी शिकवलं नाही आणि मी कलेतून मोठा झालो ना म्हणून कलाकाराला जपणारा सगळ्यात मोठा माणूस आहे आज माझ्या माऊलीच्या लेकरांना हा माझ्या माऊलीनं उदंड आयुष्य द्यावं आणि परमार्थाची खूप मोठी सेवा माझ्या ज्ञानोबारायण आपल्याकडून घडवून घ्यावी ही सदिच्छा अर्पण करतो या असलेल्या कार्यक्रमाला येण्याचं निमंत्रण ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालं या गावचे सरपंच होते काही दिवस आमचे बाळूदादा मनकर मला वाटतं या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताच्या अगोदर एक दशकरीच्या प्रवचनाला येऊन गेलो होतो बरोबर ना आणि त्याच्यानंतर दादांचेच मेहुणे आमचं मेहुण्यांबरोबर कंपनीमध्ये कामाला आहे आणि त्या संयोगानं या ठिकाणी कार्यक्रमाला येण्याचा योग आहे आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं काल्याच्या प्रसंगात आपल्या पवित्र असलेल्या बैरागी बाबाच्या समाधीच्या समोर एकच वाक्य ज्ञानोबारायाच्या हा चरणी वाहील ते वाक्य असं आहे आपणा सर्वांना सोन्याचे सुखाचे समाधानाचे दिवस येऊ आणि आपल्यावरती या असलेले हा दत्त भगवंताचे असेल बैरागी बाबाची कृपा अखंड राहू ही सदिच्छा अर्पण करून झालेली सेवा त्या पंढरीश परमात्म्याच्या चरणी समर्पित करून सुंदर अशी साऊंड सिस्टीम सोडल्याबद्दल आपल्यालाही कोटी कोटी धन्यवाद सर्वांचे आभार मानणं गरजेचं आहे शेवटचा आभार मानणं गरजेचं आहे ते तुमचं वागता तो सस्ता बाई खाली नाही देश खुदी रहांवर राहा चले दुसरों को उपदेश जगामध्ये कीर्तनकारांचे कमी नाही कमी आहे त्यांचं ऐकून घेणाऱ्यांचे बाकीचे म्हणतात हे काय बोलतं रे याच्यापेक्षा मी लय खास बोललो असतो पण आम्हालाही माहिती फेटेच्या आतून किती गरम होतं ते एकदा एका 67 वर्षाच्या म्हाताऱ्याने सांगितलं महाराज कीर्तन काय कीर्तन मी करणार संध्याकाळी बाबाला कीर्तनाला उभं केलं फेटा वगैरे बांधला चाल वगैरे झाली बाबानं पूर्ण खाली बांधलं नाही म्हटलं आधुनिक कीर्तनकार असेल दोष दाखवण्याचा अधिकार आपला नाही कीर्तन वगैरे चालू झालं चालीच्या नंतर बाबा फक्त एकच रट्टा बोलायचा काय माहितीये प्रसूत सेवा करताना म्हणलेला अभंग तुकोबाराचा आहे आणि तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून असं वर्णन करतायत बाबा 5 फूट मागे जायचा जवळ यायचा मृदंगाचार्यांना धन्यवाद गायक मंडळींना धन्यवाद श्रोते मंडळींना धन्यवाद साऊंड सिस्टीम वाल्यांना धन्यवाद ज्यांनी बडबड केली असेल त्यांना कोटी कोटी धन्यवाद
जे उठून गेले असेल त्यांना पसरून दंडवत, मी नाही. आणि कोणी मी गेल्यानंतर म्हणेल का रे आपल्या गावात काल्याचं कीर्तन होतं का, त्याला साष्टांग प्रणिपात, मी नाही तो कीर्तनकार. आणि पुन्हा बाबा एकच वाक्य रिपिटेशन करायचा, काय